प्राथमिक शाळा जेवळी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय जेवळी यांच्या मार्फत या ठिकाणी एक दिवस गावकऱ्यासोबत आणि शासनाच्या ज्या ज्या योजना चालतात त्याची माहिती प्रत्येक गावकऱ्यापर्यंत जावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या अंतर्गत सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आज जेवळी या गावी आमंत्रित करण्यात आलं। या ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब ज्यांनी आम्हाला खूप स्फूर्ती दिली आणि त्यांच्यामुळे आम्ही आज पंचायत समितीच्या अंतर्गत अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहोत। तर तसे सन्माननीय गटविकास अधिकारी तालुक्याचं नेतृत्व आदरणीय तुकारामजी भालके पाटील साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी ग्रामपंचायत कार्यालय जेवळी या सन्माननीय उपसरपंच आदरणीय निखिलदादा पाटील व सदस्य तसेच जेवळीचे सर्व सन्माननीय नागरिक या सन्माननीय अध्यक्ष आणि या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आभार मानतो। तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय तालुका आरोग्य अधिकारी आदरणीय पवार साहेब तसेच सर्व विभागाचे सन्माननीय या ठिकाणी विभाग प्रमुख व त्यांच्या अधीनस्थ सर्व कर्मचारी वृंद तसेच या गावच्या सन्माननीय ग्रामसेविका या सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी उपस्थिती दर्शवली सहभाग नोंदवला त्याबद्दल मी ग्रामपंचायत कार्यालय जेवळी मार्फत मी सर्वांचे मनापासून आभार व कौतुक करतो व शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेची या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यावा। मी त्यावेळेस या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर साहेब सांगत होते की मानसिक विकार हा किती हे आहे तर आता खरोखर त्याची माहिती ऐकण्यासारखी होती की मोबाईलच्या या काळामध्ये विद्यार्थ्यासहित कुटुंबाचं स्वास्थ्य जपण्यासाठी या ठिकाणी सरांच्या समुपदेशनाची गरज आहे। सर खरं तर मानसिक आजार झाला की त्याला दवाखान्यात नेलंच जात नाही। ग्रामीण भागामध्ये देवाची पूजा एखाद्या जाणत्याकडे नेलं जातं ही खरं तर वाईट परिस्थिती आहे आणि खरं योग्य उपचार झाला तर तो व्यक्ती या समाजाच्या प्रवाहात परत येऊ शकतो आणि तो आपलं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतो। शासनाच्या वैद्यकीय व्यवस्था असतील वेगवेगळ्या घरकुलच्या योजना असतील या योजनेचा जर आपण लाभ घेतला अधिकारी जेवळीकर साहेबांनी सांगितलं की त्या लोकांनी खरोखर मनापासून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लाभ घ्या आणि खरोखर आपण जर लाभ घेतला तर निश्चितपणे या ठिकाणी शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी पूर्ण होतील आणि आपल्या जे उद्दिष्ट आहे शासनाचं की ते निश्चितपणे पूर्ण होतील। या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाले त्यामुळे शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि सर्व विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि साहेबांचं परत एकदा खूप कौतुक करतो की साहेब खूप असं केलं अनेक प्रकारचे